तर बिबट्या दादा, मला सगळ्या पुणेकरांच्या वतीने तुम्हाला हे विचारायचंय की तुम्ही पुण्यात का आला आहात? मी पुण्यात 2 BHK शोधत होतो आणि त्यामुळेच शहरात फिरत होतो. अच्छा, पण मग तुम्ही परत का नाही गेलात? मी त्याच दिवशी परत येणार होतो, पण हिंजवडीत ट्रॅफिकमध्ये अडकलो. मग आता कधी जायचा प्लॅन आहे तुमचा? आता मी पुण्यातच राहायचं ठरवलंय आणि हळूहळू माझे खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातले सगळे नातेवाईक सुद्धा पुण्यातच स्थायिक करेन. तर बिबट्या दादा, मला सगळ्या पुणेकरांच्या वतीने तुम्हाला हे विचारायचंय की तुम्ही पुण्यात का आला आहात? मी पुण्यात 2 BHK शोधत होतो आणि त्यामुळेच शहरात फिरत होतो. अच्छा, पण मग तुम्ही परत का नाही गेलात? मी त्याच दिवशी परत येणार होतो, पण हिंजवडीत ट्रॅफिकमध्ये अडकलो. मग आता कधी जायचा प्लॅन आहे तुमचा? आता मी पुण्यातच राहायचं ठरवलंय आणि हळूहळू माझे खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातले सगळे नातेवाईक सुद्धा पुण्यातच स्थायिक करेन.